Hello students, welcome to this class of the physics. Last time आपण 26 number problem solve केलेला होता. Next is 27 number problem. A ball is dropped from a high rise platform at t is equal to 0 seconds starting from rest. म्हणजे बॉल ड्रॉप केला, लक्षात घ्या. बॉल इज ड्रॉप्ड फ्रॉम ए प्लॅटफॉर्म. आफ्टर 6 seconds another ball is thrown downward from the same platform. ओके, म्हणजे सेम प्लॅटफॉर्म सेम हाईट पासून काय केलेले आहेत, दोन बॉल जे आहेत ते टाकलेले आहेत. वन इज dropped, that is initial velocity is equal to 0 and another is thrown downward, म्हणजे त्याला इनिशियल वेलॉसिटी काहीतरी असणार आहे, त्याची वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. थ्रोन डाउनवर्ड विथ द फ्रॉम द सेम प्लॅटफॉर्म विथ द स्पीड u फी. ओके, त्याचं स्पीड फी एवढं दिलेलं आहे. टू बॉल मीट ऍट t इज इक्वल टू 18 सेकंड. सो 18 सेकंड नंतर दोन्ही बॉल काय होतात, कुठेतरी फायनली इथं मीट होणार आहेत आफ्टर 18 सेकंड. ओके, मीट होतात म्हणजे काय येणार आहे, दोघांची इनिशियल पोझिशन सेम असणार आहे, फायनल पोझिशन सेम असणार आहे, म्हणजे दोघांची डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, सेम येणार आहे. डिस्प्लेसमेंट दॅट इज द हाईट, त्याला हाईट म्हणूया. ओके, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फी. आता ही फीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आता डिस्प्लेसमेंट ऑफ द फर्स्ट बॉल, म्हणजे फर्स्ट बॉल जो ड्रॉप केलेला आहे त्याची डिस्प्लेसमेंट किंवा त्याच्या हाईटचा फॉर्म्युला काय येणार बघा, h इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. ओके, सो 18 सेकंड मध्ये फर्स्ट बॉल जो आहे तो किती हाईटनं खाली येणार आहे, हाफ इंटू जी ची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 10 घेऊया इंटू टी स्क्वेअर. 18 सेकंड नंतर मीट होतात ना, टी स्क्वेअर. सो हे किती होणार बघा, दॅट इज 5 इंटू 18 चा स्क्वेअर असणार आहे 324. सो दिस इज द हाईट ऑफ H1. ओके, त्याच हाईटला काय होतोय, H2 बॉल त्याला काय करतोय, मीट करतोय. आता सेकंड बॉल जो आहे तो खाली थ्रो केलेला आहे, म्हणजे त्याच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय येणार आहे बघा, h इज इक्वल टू ut प्लस हाफ जीटी स्क्वेअर इक्वेशन येणार आहे. ओके, सो दिस इज फॉर सेकंड बॉल. सो त्याची डिस्प्लेसमेंट एवढीच झालेली असणार ना, दोघे एकाच ठिकाणी मीट करतायत, म्हणजे दोघांची डिस्प्लेसमेंट, दोघांची इनिशियल पोझिशन तीच आहे, दोघांची फायनल पोझिशन तीच आहे, म्हणजे दोघांची डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट काय असणार आहे, सेम असणार आहे. तर H1च्या ठिकाणी डायरेक्टली मी 5 इंटू 324 ठेवू शकतो. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी फी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता सेकंड बॉलला टाइम किती मिळणार, दॅट इज इम्पॉर्टंट. सेकंड बॉल जो आहे ना, सेकंड बॉल जो आहे ना तो 6 सेकंड लॅटर थ्रो केलेला आहे. ओके, म्हणजे फर्स्ट बॉलला टोटल टाइम 18 सेकंडचा मिळत असेल तर सेकंड बॉलला किती होणार आहे, 18 मायनस 6 म्हणजे 12 सेकंडचा टाइम मिळणार आहे. सो फी इन ब्रॅकेट 12 प्लस 5 हाफ जी ची व्हॅल्यू 5 इंटू काय होणार आहे, 144 होणार आहे. हे LHS ला घेतो, 5 इंटू 324 मायनस 5 इंटू 144, म्हणजे 5 जर कॉमन काढलं तर 324 मायनस 144 म्हणजे किती होणार बघा, 0.8. ओके, बरोबर आहे ना, 280 होणार आहे. ओके, फी इंटू 12 येणार आहे, करेक्ट ना. आफ्टर दॅट सो व्हेलॉसिटी विल बी इक्वल टू 5 इंटू 280 डिवायडेड बाय काय होणार आहे, 12. ओके, सो दिस इज द आन्सर. हे आपलं व्हेलॉसिटीचा आन्सर येणार आहे. तर अप्रॉक्सिमेटली किती होणार बघा, अप्रॉक्सिमेटली आन्सर बघा किती येणार, सॉरी दिस इज 180 होणार आहे. 180 इंटू 5 ओके डिवायडेड बाय 12 म्हणजे काय होणार आहे, 900 डिवायडेड बाय 12. 900 बाय 12 म्हणजे काय होणार आहे, 7च्या स्वरूपात आन्सर येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे, ए आन्सर विल बी द करेक्ट आन्सर, 75. सो ए आन्सर विल बी करेक्ट आन्सर ना. ओके, नेक्स्ट is 28 number question. A particle starts its motion from the rest under action of a constant force. आता इथं कॉन्स्टंट फोर्स आहे म्हणजे काय असणार आहे, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन देखील असणार आहे. सो दिस इज द प्रॉब्लेम ऑफ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. ओके, सो दिस इज द प्रॉब्लेम ऑफ द युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. Particle starts from the rest under the action of constant force if the distance covered in first 10 seconds is s1. म्हणजे फर्स्ट 10 सेकंड मध्ये काय करतोय तो, s1 डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. दॅट कवर्ड इन फर्स्ट 20 सेकंड इज s2. ओके, फर्स्ट 20 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे, s2 आहे. ठीक आहे, देन s1 s2 मधलं रिलेशन काय असणार आहे. आता फर्स्ट 10 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जर s1 असेल तर 20 सेकंड मध्ये फर्स्ट 20 सेकंड ना,
फर्स्ट 20 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स S2 किती असणार आहे? तर आपल्याला माहित आहे की डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो? UT प्लस हाफ AT स्क्वेअर असतो. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे S इज इक्वल टू हाफ AT स्क्वेअर येणार आहे. बिकॉज U इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? T स्क्वेअर असणार आहे. कारण हाफ इज अ कॉन्स्टंट, ऍक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? टाइम स्क्वेअर असणार आहे. म्हणजे टाइम काय झालेला आहे? डबल झालेला आहे. टाइम डबल झालेला असेल तर डिस्प्लेसमेंट काय होणार आहे? 4 टाइम्स होणार आहे. डिस्प्लेसमेंट 4 टाइम्स म्हणजे S2 जे आहे ना ते 4 टाइम्स काय असणार आहे? S1 असणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे 10 सेकंड मध्ये S1 गेलेला असेल तर 20 सेकंड मध्ये एकूण डिस्टन्स किती ट्रॅव्हल करेल? एकूण डिस्टन्स आपल्याला विचारायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. सो फर्स्ट 10 सेकंड मध्ये S1 ट्रॅव्हल केलेला असेल तर फर्स्ट 20 सेकंड मध्ये म्हणजे टोटल 20 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार आहे? दॅट इज 4 टाइम्स S1 असणार आहे. बिकॉज डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T स्क्वेअर. टाइम डबल झाला तर डिस्टन्स जे आहे ना ते 4 टाइम्स होणार आहे. नेक्स्ट नंबर 29. Particle moves in a straight line with a constant acceleration. Once again constant acceleration चा क्वेश्चन आहे. It changes velocity from 10 meter per second to 20 meter per second while passing through a distance of 135 meter in t second. The value of t is, म्हणजे इथं इनिशियल व्हेलॉसिटी दिले 10 मीटर पर सेकंड, फायनल व्हेलॉसिटी इज गिवन दॅट इज 20 मीटर पर सेकंड. ओके. अँड डिस्टन्स दिलेला आहे 135 मीटर. तर टाइमची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर किती टाइम मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 10 ची 20 135 मीटर मध्ये हे किती टाइम मध्ये ही मोशन अशी झालेली असणार आहे? तर बघा डिस्प्लेसमेंटचा हा एक फॉर्म्युला आठवतोय का बघा आपल्याला? फी प्लस यू बाय 2 इंटू टी. डिस्प्लेसमेंटचा युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड मोशन मध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला आठवायला पाहिजे. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला ऍक्च्युली S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर पण असतो आणि याच्यामध्ये ऍक्सलरेशनची व्हॅल्यू ठेवली तर हा फॉर्म्युला येतो फी प्लस यू बाय 2 इंटू टी. ओके. सो डिस्प्लेसमेंट होणार आहे 135, फी प्लस यू होणार आहे 30 डिवायडेड बाय 2 इंटू टाइम फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो 135 ओके डिवायडेड बाय किती होणार? 30 बाय 2 म्हणजे 15. इकडे जाऊन डिवाइड होणार आहे. सो आन्सर येणार आहे टाइम इज इक्वल टू 9 सेकंड. सो 9 सेकंड इज द आन्सर. ओके. सो डिस्प्लेसमेंटचे फॉर्म्युले जे आहेत, दोन फॉर्म्युले आहेत, हे दोन्ही फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत बघा. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन आहे असं क्वेश्चन मध्ये जर दिलेलं असेल, देयर इज अ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, तर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला असतो UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ओके. परंतु हा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट, इनिशियल व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन आणि टाइमच्या स्वरूपात आहे. इथं फायनल व्हेलॉसिटी कुठेही याच्यामध्ये नाहीये. तर डिस्प्लेसमेंटचा दुसरा फॉर्म्युला असतो फी प्लस यू बाय 2 इंटू टी. हे दोन्ही फॉर्म्युले माहिती पाहिजेत. आता या क्वेश्चन मध्ये काय होणार आहे? हाफ सेकंड फॉर्म्युला जो आहे तो युजफुल आहे. नेक्स्ट, distance traveled by a particle starting from rest moving with acceleration 4/3 meter per second in third second is. थर्ड सेकंड मध्ये आता स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे 30 नंबर क्वेश्चन. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल टू 0, ऍक्सेलरेशन दिलेला आहे 4/3 अँड डिस्प्लेसमेंट इन थर्ड सेकंड विचारलंय. आता डिस्प्लेसमेंट इन n सेकंडचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे, u प्लस a इन ब्रॅकेट n मायनस हाफ. सो दिस इज द फॉर्म्युला. ओके. u इज इक्वल टू 0, ऍक्सेलरेशन आहे 4/3 आणि डिस्प्लेसमेंट कितव्या सेकंड मधली काढायला सांगितले? इन थर्ड सेकंड. सो 3 मायनस हाफ. सो इट इज इक्वल टू 4/3 इंटू 3 मायनस हाफ दॅट इज 5/2. ओके. सो 2 न 4 ला डिवाइड केलं तर इथं 2 राहणार आहे. 5 इंटू 2 दॅट इज 10. 10/3 इज द आन्सर. ओके. सो आन्सर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. Okay, next is the question number 31. Question number 31. Two bodies A and B, 1 kg and 3 kg, are dropped from the height 16 meter and 25 meter respectively. The ratio of time taken by them to reach the ground. आता क्वेश्चन कशाचा आहे? बॉडी ड्रॉप्ड फ्रॉम सर्टन हाईट आहे. ड्रॉप्ड म्हणजे फ्री फॉल. आता टाइम ऑफ एखादी बॉडी ड्रॉप केलेली असेल तर त्याचा टाइम ऑफ डिसेंटचा फॉर्म्युला तुम्हाला आठवायला पाहिजे. टी इज इक्वल टू √2h/g. इथं मासचा काहीही संबंध नसतो. 2 आणि जी कॉन्स्टंट आहे. सो टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ हाईट असणार आहे. अँड देअरफॉर रेशो ऑफ द टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे T1/T2 इज इक्वल टू काय येणार आहे? √2
H1 बाय H2 येणार आहे. सो अंडर रूट H1 16 आहे, H2 किती आहे 25. सो टाइमचा रेशो येणार आहे T1 बाय T2 इज इक्वल टू 4 बाय 5. ओके, सो दॅट इज द आन्सर. नेक्स्ट, this answer is A answer. Next, 32 number question. A ball is thrown vertically upward. It has a speed of 10 meter per second. When it reaches 1/2 of its maximum height, how high does the ball rise? लक्षात घ्या. आता याच्यासाठी मी आपल्या सिनॉप्सिस मध्ये एक कन्सेप्ट सांगितली आहे बघा, की एक बॉडी यू व्हेलॉसिटीने वर जर फेकलेली असेल तर त्याची हाफ ऑफ मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर व्हेलॉसिटी किती होते, तर u/√2 होते. बरोबर आहे ना. कॉस्टच्या व्हॅल्यू असतात म्हणून सांगितलेलं आहे बघा. म्हणजे एक बॉडी अशी वर फेकलेली असेल, वर थ्रो केलेली असेल, मॅक्सिमम हाईटला पोहोचणार आणि परत खाली येणार आहे, लाईक दिस. ओके, तर 1/4 ऑफ मॅक्सिमम हाईटला असते √3/2u. हाफ ऑफ द मॅक्सिमम हाईटला असते म्हणजे hmax/2 या हाईटला, हाफ ऑफ द मॅक्सिमम हाईटला u/√2 असते आणि 3/4 ऑफ मॅक्सिमम हाईटला असते u/2 आणि फायनली काय होते 0 होते. तर त्यांनी क्वेश्चन मध्ये काय दिलंय, हाफ ऑफ द मॅक्सिमम हाईटला व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड, म्हणजे इथली व्हेलॉसिटी बरोबर दिली. हाफ ऑफ द मॅक्सिमम हाईटला इट हॅज अ स्पीड ऑफ 10 मीटर पर सेकंड व्हेन इट हॅज रिच्ड 1/2 ऑफ इट्स मॅक्सिमम हाईट. म्हणजे थोडक्यात u/√2 ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. सो u/√2 इज इक्वल टू दिलेला आहे 10. हे असं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि याच्यावरून तुमची इनिशियल व्हेलॉसिटी प्रोजेक्शन काय येणार आहे, 10√2 येणार आहे. म्हणजे ही बॉटम पोझिशनची व्हेलॉसिटी याच्यावरून तुम्हाला मिळाली, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. आता Hmax किती मॅक्सिमम हाईटला जाऊन पोहोचणार असे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. तर Hmax चा फॉर्म्युला काय असतो, u²/2g. मॅक्सिमम हाईट, बॉडी यू व्हेलॉसिटीने वर फेकली तर मॅक्सिमम हाईटचा फॉर्म्युला हा पाठ पाहिजे तुम्हाला, u²/2g. u² म्हणजे काय होणार आहे 100 × 2 डिवायडेड बाय 2g ची व्हॅल्यू 20. ओके, सो 0 0 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, आन्सर येणार आहे Hmax इज 10 मीटर. सो करेक्ट आन्सर इज ए आन्सर. नेक्स्ट नंबर, that is 33. A man throws ball with the same speed vertically upward one after another at an interval of 2 seconds. What should be the speed of throw so that more than 2 balls are in the sky at a time? क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे हा, व्यवस्थित जरा लक्ष द्या. ओके, हा एक टिपिकल क्वेश्चन आहे जो तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्यावा लागेल. एक पर्सन जो आहे रेग्युलर इंटरवलला बॉल वर फेकतोय, रेग्युलर इंटरवल्स, आणि किती इंटरवलनं, टाइम इंटरवल दिलाय इज इक्वल टू 2 सेकंड. म्हणजे आफ्टर एव्हरी 2 सेकंड ही इज गोइंग टू थ्रो 1 बॉल. 2-2 सेकंड नंतर एक बॉल तो फेकणार आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, देअर शुड बी मोर दॅन, व्हॉट शुड बी द स्पीड ऑफ थ्रो, किती स्पीडनं थ्रो करावा लागेल, सो दॅट काय होणार आहे मोर दॅन 2 बॉल्स आर इन द स्काय ऍट अ टाइम. बघा, हा बॉल या पद्धतीने वर जाणार, मॅक्सिमम हाईटला पोहोचणार आणि खाली येणार आहे. ओके, या पद्धतीनं. तर हे स्पीड किती ठेवलं पाहिजे जेणेकरून काय झालं पाहिजे, मोर दॅन 2 बॉल्स शुड बी इन एअर. मोर दॅन 2 बॉल्स शुड बी इन एअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा सपोज, ओके, याच्यामध्ये काय करावं लागेल, फर्स्ट बॉल इथं पोहोचायच्या अगोदर आणि 2 बॉल काय असलेले पाहिजेत, फेकलेले असले पाहिजेत. म्हणजे फर्स्ट बॉल ज्यावेळी थ्रो केलेला, फर्स्ट बॉल ज्यावेळी इथं पोहोचणार त्यावेळी काय असलं पाहिजे, सेकंड बॉल इथं कुठंतरी आणि थर्ड बॉल इथं कुठंतरी असला पाहिजे. सो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, 2 बॉल्स विल बी इन एअर येणार आहे. म्हणजे थोडक्यात इथं तुम्हाला काय इमॅजिन करावं लागणार आहे, टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल किती असणार आहे, टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल किती पाहिजे, टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल. टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल म्हणजे काय, फर्स्ट बॉल किती टाइम नंतर परत हातामध्ये येणार आहे किंवा ग्राउंडला येणार आहे. टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल तुम्हाला इमॅजिन करता आला पाहिजे. हा मी जास्त वेळ थोडंसं एक्सप्लेन करायला लागलोय कारण हा वेगळ्या टाईपचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि एकदा अंडरस्टँड झाला तर या टाईपचा परत प्रॉब्लेम आला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. या प्रॉब्लेम मध्ये टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल काढावा लागेल. आता टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल 2 सेकंड असेल तर काय होणार, पहिला बॉल परत हातात पोहोचल्यावर दुसरा बॉल वर फेकणार. म्हणजे एअर मध्ये काय असणार, एकच बॉल मॅक्सिमम येऊ शकतो एअर मध्ये, त्यावेळी एक पेक्षा जास्त येऊ शकत नाही. टाइम ऑफ फ्लाइट 2 सेकंड असेल तर काय होणार, टाइम ऑफ फ्लाइट 2 सेकंड म्हणजे पहिला बॉल, टाइम ऑफ फ्लाइट 4 सेकंड असेल तर काय होणार बघा, फर्स्ट बॉल 4 सेकंड नंतर काय होणार आहे,
परत ग्राउंडला पोहोचणार किंवा परत हातात पोहोचणार आहे 4 सेकंड नंतर, आणि त्या टाइम मध्ये त्यानं 2 बॉल वर फेकलेले असणार आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे पहिला बॉल ज्यावेळी ग्राउंडला जस्ट पोहोचणार त्यावेळी 2 बॉल काय असणार आहेत, एअर मध्ये असणार आहेत. आता मोर दॅन 2 बॉल्स जर एअर मध्ये असायचे असतील तर टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल काय असला पाहिजे, मोर दॅन 4 सेकंड असला पाहिजे. टाइम ऑफ फ्लाइट ऑफ फर्स्ट बॉल शुड बी मोर दॅन 4 सेकंड असला पाहिजे. थोडस हे कन्फ्युजिंग आहे, लक्षात येते का बघा. थोडस मी याच्यावर जास्त वेळ घालवा लागलोय कारण हे व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे. 2 बॉल एअर मध्ये राहण्यासाठी पहिल्या बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट किती पाहिजे हे लक्षात घ्या. फर्स्ट बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट 4 सेकंड, म्हणजे पहिला बॉल परत ग्राउंडवर यायला 4 सेकंड लागणार. म्हणजे याचा मिनिंग 4 सेकंड मध्ये 2 बॉल वर फेकलेला असणार, कारण 2-2 सेकंड नंतर एक बॉल वर फेकतोय ना. लक्षात येत आहे बघा. पहिल्या बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट जर 6 सेकंड असेल, फर्स्ट बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट म्हणजे वर जाऊन खाली यायला 6 सेकंड लागत असतील, तर तेवढ्यात काय केलेले असणार, 3 बॉल वर फेकलेले असणार. फर्स्ट बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट 8 सेकंड असेल तर पहिला बॉल वर जाऊन खाली यायला त्याला 8 सेकंड लागणार, आणि 8 सेकंड मध्ये त्यानं 4 बॉल वर फेकलेले असणार. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, 4 बॉल्स इन एअर झालं. हे असं थिंक करावं लागेल. म्हणजे 2 बॉल एअर मध्ये पाहिजे असतील तर पहिल्या बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट किती पाहिजे, कारण पहिला बॉल पोहोचायच्या आत, पहिला थ्रो केलेला बॉल पोहोचायच्या आत बाकीचे 2 बॉल आणि एअर मध्ये असले पाहिजे. लक्षात येत आहे. तर टाइम ऑफ फ्लाइट शुड बी मोर दॅन 4 सेकंड असला पाहिजे, तरच ते पॉसिबल आहे. लक्षात येते. ओके बघा, पुन्हा एकदा सांगतोय, जर रेग्युलर इंटरव्हलला आपण बॉल वर जर फेकत असलो, ओके, तर 2 बॉल एअर मध्ये पाहिजे असतील, म्हणजे 2 सेकंडच्या इंटरव्हलनं बॉल आपण वर फेकत असलो तर 2 बॉल एअर मध्ये पाहिजे असेल तर पहिल्या बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट, पहिल्या बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट म्हणतोय 4 सेकंड किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. 3 बॉल एअर मध्ये पाहिजे असतील ऍट अ टाइम तर काय पाहिजे, टाइम ऑफ फ्लाइट जो आहे तो 6 सेकंड किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. ओके, 4 बॉल एअर मध्ये पाहिजे असतील, ओके, मिनिमम 4 बॉल एअर मध्ये पाहिजे असतील तर पहिल्या बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट म्हणतोय, पहिल्या बॉलचा टाइम ऑफ फ्लाइट काय असला पाहिजे, 3 एअर मध्ये पाहिजे असतील तर 6 सेकंड, 4 एअर मध्ये असतील तर 8 सेकंड अँड सो ऑन. हे तुम्हाला थिंक करावं लागेल. मग टाइम ऑफ फ्लाइट 4 सेकंड झाला. आता टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला काय असतो, टू यू बाय जी असतो टाइम ऑफ फ्लाइटचा फॉर्म्युला, बरोबर आहे ना, 2u बाय जी. ओके, सो 2u बाय जी शुड बी ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे, 4 असलं पाहिजे. ओके, सो 2u बाय 10 ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे, 4 असलं पाहिजे. नाही, जी ची व्हॅल्यू 9.8 दिली आहे ना, सॉरी, जी ची व्हॅल्यू इथं 9.8 आहे. ओके, सो 2 न 4 ला डिवाइड केलं 2 येणार. सो यू शुड बी ग्रेटर दॅन, ओके, 9.8 इंटू 2. सो यू शुड बी ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे, 19.6 मीटर पर सेकंड असलं पाहिजे. ओके, सो आन्सर इज 19.6, मोर दॅन 19.6. ओके, म्हणजे व्हेलॉसिटी तुमची मोर दॅन 19.6 असेल तर काय होणार आहे, देर आर मिनिमम 2 बॉल्स इन अ एअर ऍट अ टाइम. ओके, सो ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. या क्वेश्चनला थोडासा जास्त वेळ घालवला कारण हा प्रॉब्लेम तुम्हाला नवीन आहे आणि थोडासा कन्फ्युजिंग आहे. नेक्स्ट, अ बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ स्पीड u. द डिस्टन्स कवर्ड ड्युरिंग द लास्ट t सेकंड ऑफ द असेंट. हे बघा, बॉडी वर फेकलेली आहे, वर जाते आणि परत खाली येते. तर क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, लास्ट टी सेकंड ऑफ असेंट. असेंट म्हणजे काय, वर जाण्याचा पार्ट, म्हणजे ग्राउंड पासून मॅक्सिमम हाईटला जाण्याचा जो पार्ट आहे ना त्याला काय म्हणायचं, असेंट म्हणायचं. तर असेंटचे शेवटचे टी सेकंड जे आहेत त्याच्यामध्ये किती डिस्प्लेसमेंट झालेली असणार. तर नेहमी लक्षात ठेवा, असेंटच्या लास्ट टी सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स इक्वल टू काय असतं, डिसेंटच्या फर्स्ट टी सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. ओके, म्हणजे असेंटच्या लास्ट टी सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स इक्वल टू काय असणार आहे, परत खाली येताना, खाली येणं म्हणजे डिसेंट, डिसेंटच्या फर्स्ट टी सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. आता डिसेंटला काय असणार आहे, बॉडी 0 वेलॉसिटी पासून खाली येणार म्हणजे फ्रीली फॉलिंग असणार आहे. मग फ्रीली फॉलिंग बॉडीचं टी सेकंड मध्ये डिस्प्लेसमेंट किती होते, एस इज इक्वल टू हाफ जीटी स्क्वेअर. एस इज इक्वल टू हाफ जीटी स्क्वेअर. सो आन्सर काय येणार आहे, याचं बी येणार आहे. लक्षात येत आहे, लास्ट टी सेकंड ऑफ असेंट मध्ये जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे तेवढंच फर्स्ट टी सेकंड ऑफ डिसेंट मध्ये ट्रॅव्हल करणार. हे काही सेंटेन्सेस व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला युजफुल होतील. ओके, डिस्टन्स इन लास्ट टी सेकंड ऑफ
ascent is always equal to काय असतं, distance in first t second of descent असणार आहे. आणि डिस्टन्स इन फर्स्ट टी सेकंड ऑफ द डिसेंट म्हणजे फ्रीली फॉलिंग बॉडीने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, दॅट इज हाफ जीटी स्क्वेअर असं येते. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला या क्वेश्चन मध्ये तो दिलेला नाहीये. डिस्टन्स इन फर्स्ट टी सेकंड ऑफ असेंट म्हणजे कुठलं डिस्टन्स लक्षात येते, फर्स्ट टी सेकंड ऑफ द असेंट म्हणजे इथलं टी सेकंड. ओके, इज इक्वल टू नेहमी काय असतं, हे इथलं डिस्टन्स असतं. म्हणजे काय येणार आहे, डिस्टन्स इन लास्ट टी सेकंड ऑफ डिसेंट असणार आहे. हे थोडस परत व्हिडिओ बघून काय करा, हे थोडंसं रिपीट करा, हे इम्पॉर्टंट आहे. आणि डिस्टन्स इन फर्स्ट टी सेकंड ऑफ असेंट असतं यू मायनस यूटी मायनस हाफ जीटी स्क्वेअर. म्हणजे एखाद्या क्वेश्चन मध्ये विचारलं की डिस्टन्स इन लास्ट टी सेकंड ऑफ डिसेंट किती असणार आहे, तर हा पण ऑप्शन आहे बघा इथं, यूटी मायनस हाफ जीटी स्क्वेअर. हे काय असणार आहे, शेवटच्या टी सेकंड मध्ये डिसेंटच्या टी सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असतं. आणि असेंटच्या टी सेकंड मध्ये लास्ट टी सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असणार आहे, हाफ जीटी स्क्वेअर. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लर्न कराव्या लागतील, लक्षात ठेवाव्या लागतील. नेक्स्ट, a body is thrown vertically upward, its velocity at half of the height is 10 meter per second. सो मगाच्या टाइपचाच प्रॉब्लेम आहे. ओके, बॉडी वर थ्रो केलेली आहे. बॉडी वर थ्रो केल्यानंतर काय केलेलं आहे, व्हेलॉसिटी ऍट हाफ ऑफ द हाईट. हाफ ऑफ द हाईटची व्हेलॉसिटी म्हणजे इथली व्हेलॉसिटी इथली आहे. ओके, तर प्रोजेक्शनची व्हेलॉसिटी थ्रो केलेली म्हणजे बॉटमची व्हेलॉसिटी यू असेल तर या ठिकाणची व्हेलॉसिटी यू बाय √2 असते, माहित आहे ना, हे पाठ पाहिजे. आणि ती व्हेलॉसिटी दिली 10. ओके, सो u बाय √2 इज इक्वल टू 10 येणार आहे. सो u इज इक्वल टू काय येणार आहे, 10√2 येणार आहे. आणि देअरफॉर आता एच मॅक्स विचारलंय, मॅक्सिमम हाईट इज u स्क्वेअर बाय 2g. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आहे ते अगोदर काढावं लागतं एच मॅक्स काढण्यासाठी. सो u स्क्वेअर म्हणजे 100 इंटू 2 डिवायडेड बाय 2 इंटू 10 म्हणजे आन्सर काय येणार आहे, दॅट इज 10 मीटर. ओके, नेक्स्ट 36 number. 36. A car is moving with the speed of 40 km/h can be stopped by applying the brake after at least 2 meter. If the same car is moving with speed 80 km/h, what is the minimum stopping distance? तर लगेच तुम्हाला स्टॉपिंग डिस्टन्सचा फॉर्म्युला आठवला पाहिजे, u स्क्वेअर बाय 2a असतं स्टॉपिंग डिस्टन्स. स्टॉपिंग डिस्टन्स इज इक्वल टू u स्क्वेअर बाय 2a. म्हणजे सेम ब्रेकिंग एफर्ट असेल, ओके, तर स्टॉपिंग डिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, यू स्क्वेअर असतं. म्हणजे स्पीड जर 40 80 जर केला तर स्टॉपिंग डिस्टन्स जे आहे ना, आता स्पीड जर डबल झालं ना, इथे यू स्क्वेअर आहे ना, डबल झालं तर स्टॉपिंग डिस्टन्स 4 टाइम्स होणार डायरेक्टली. सो सुरुवातीला स्टॉपिंग डिस्टन्स 2 असेल तर याचं 4 टाइम्स होणार. म्हणजे स्पीड ज्यावेळी डबल होत आहे ना, त्यावेळी स्टॉपिंग डिस्टन्स त्याच्या स्क्वेअर मध्ये चेंज होते, 4 टाइम्स होणार. 2चं 4 टाइम्स म्हणजे 8 मीटर होणार आहे. सो आन्सर इज सी. लक्षात येते का, हे नेहमी लक्षात ठेवा. स्पीड डबल केलं तर स्टॉपिंग डिस्टन्स 4 टाइम्स, स्पीड ट्रिपल केलं तर स्टॉपिंग डिस्टन्स 9 टाइम्स, स्पीड 4 टाइम्स केलं तर स्टॉपिंग डिस्टन्स 16 टाइम्स होत आहे. 37. हे शॉर्टकट माहित असले तर पट 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 प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, लक्षात घ्या, जास्त वेळ लागत नाही. इफ अ कार ऍट रेस्ट ऍक्सेलरेट युनिफॉर्मली टू ए स्पीड ऑफ 144 km/h in 20 seconds, it covers a distance of. 37 मध्ये कार ऍट रेस्ट, u is 0, accelerate uniformly to a speed, final speed is given 144 km/h दिले, किलोमीटर पर आवर दिले. ओके, आता हे काय करूया, मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्जन करूया. 5/18 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. ओके, 144. सो हे फी होणार आहे 144 इंटू 5/18. ओके, म्हणजे किती होणार बघा, एक्झॅक्टली 40 होते, 40 मीटर पर सेकंड. ओके,
ओके 37 आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे टाइम दिलेला आहे दॅट इज 20 सेकंड. सो इट कव्हर्स ए डिस्टन्स ऑफ यू फी आणि टी दिलाय. ओके मग डिस्टन्सचा फॉर्म्युला बघा यू फी आणि टी जर असेल तर फॉर्म्युला यसचा फॉर्म्युला माहित आहे ना यू प्लस फी बाय 2 इंटू टी ऍक्सेलरेशन काढत बसावं लागत नाही. आठवतोय का हा फॉर्म्युला यू फी आणि टी दिलेला असेल तर यस काढायचं असेल तर. ओके सो यस इज इक्वल टू यू आहे 0 फी आहे किती 40 डिवायडेड बाय 2 इंटू टाइम किती दिलेला आहे 20. ओके सो यस इज इक्वल टू काय होणार आहे दॅट इज इक्वल टू किती होणार आहे 400 मीटर येणार आहे. सो आन्सर इज 400 मीटर. सो डी इज द आन्सर. Okay, next number 38. Body dropped from a height h with initial velocity 0 strikes the ground with velocity 3 meter per second. Another body of same mass dropped from height h म्हणजे त्याच हाईट वरून काय केलेली आहे थ्रो केलेली आहे खाली आता with initial velocity 4 meter per second. Final velocity of second mass when it strikes the ground. आता एक बॉडी ड्रॉप केली एच हाईट वरून बॉडी काय केली ड्रॉप केली आणि ड्रॉप केल्यानंतर त्याचं स्पीड किती आहे 3 मीटर पर सेकंड आहे. आता ड्रॉप केल्यानंतर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी म्हणजे फायनल स्पीडचा फॉर्म्युला काय असतो √2gh. याच्यावरून हाईट आपण काढू शकतो. म्हणजे एखादी बॉडी एच हाईट वरून ड्रॉप केली ड्रॉप करणं म्हणजे रिलीज करणं जास्त इनिशियल व्हेलॉसिटी 0 तर ग्राउंडला किती व्हेलॉसिटी स्ट्राईक होते √2gh. तर फी ची व्हॅल्यू दिली आहे 3. ओके सो 3 इज इक्वल टू √2 इंटू जी ची व्हॅल्यू काय घेऊया 10 घेऊया. ओके म्हणजे हे 20 होणार 20 इंटू एच. ओके सो दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर 9 इज इक्वल टू 20 एच होणार आहे. सो एच इज इक्वल टू 9/20 मीटर. सो 9/20 मीटर या डिस्टन्स मधून काय झालेली असली पाहिजे बॉडी रिलीज केलेली असली पाहिजे. ओके आता त्याच हाईट मधून काय करायचं आहे दुसरी एक बॉडी खाली थ्रो करायची असं दिलंय तर त्याची स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी काय असेल. आता बॉडी खाली थ्रो केली तर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आठवतोय का दॅट इज फी इज इक्वल टू √u² + 2gh. बघा बॉडी फक्त ड्रॉप केली इनिशियल व्हेलॉसिटी 0 पासून ड्रॉप केली तर √2gh आणि खाली फेकली सर्टन व्हेलॉसिटीनं तर त्याला स्ट्रायकिंग व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो √u² + 2gh. तर किती व्हेलॉसिटीनं खाली थ्रो केली 4. 4 चा स्क्वेअर किती येणार आहे 16 प्लस 2gh ची व्हॅल्यू किती येणार बघा 2 इंटू 10 इंटू 9/20 म्हणजे √16 + 9 होणार आहे दॅट इज √25 होणार. √25 म्हणजे 5 येणार आहे. सो दिस इज द फायनल स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड. जे दोन्ही फॉर्म्युले माहिती पाहिजेत. हे बघा स्ट्रायकिंग व्हेलॉसिटीचे फॉर्म्युले जस्ट मी रिवाइज करतोय आता इथं समोर प्रॉब्लेम आलाय म्हणून. बॉडी जर ड्रॉप केली तर किती व्हेलॉसिटीनं स्ट्राईक होते √2gh. बॉडी यू व्हेलॉसिटीनं वर फेकली टॉवर वरून वर फेकली आणि परत खाली येऊन पडली तर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी असतं √u² + 2gh. आणि बॉडी काय केली तेवढ्याच हाईट वरून यू व्हेलॉसिटीनं खाली फेकली तर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी असते √u² + 2gh. म्हणजे बॉडी एच हाईट वरून बॉडी काय करायची आहे ड्रॉप केली तर √2gh. ओके एच हाईट वरून बॉडी वर फेकली किंवा खाली थ्रो केली सेम व्हेलॉसिटीनं तर स्ट्रायकिंग व्हेलॉसिटी तेवढीच येते डिफरंट येत नाही लक्षात घ्या. ओके एच एवढ्या हाईट वरून बॉडी यू व्हेलॉसिटीनं वर फेकली किंवा एच एवढ्या हाईट वरून बॉडी यू व्हेलॉसिटीनं खाली फेकली तर ग्राउंडला स्ट्राईक होताना त्याच व्हेलॉसिटीनं स्ट्राईक होते दॅट इज √u² + 2gh. दोन्ही केसचा फॉर्म्युला तोच आहे. त्याच्यानंतर नंबर 39. Water drops fall at a regular interval from a tap 5 meter above the ground. The third drop is leaving the tap at the instant first drop reaches the ground. How far above the ground is the second drop at that instant? ओके याची डायग्राम काढायची. हा टॅपचा प्रॉब्लेम आपण रिव्हिजन मध्ये घेतलेला आहे. ओके तर क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय थर्ड ड्रॉप इज लिव्हिंग द टॅप
इथं थर्ड ड्रॉप असणार आहे. थर्ड ड्रॉप इज लिव्हिंग द टॅप ऍट द इन्स्टंट द फर्स्ट ड्रॉप टचेस द ग्राउंड. ज्यावेळी ग्राउंडला फर्स्ट ड्रॉप टच करतोय त्यावेळी थर्ड ड्रॉप जो आहे तो टॅपला आहे. म्हणजे सेकंड ड्रॉप मध्ये कुठेतरी असलं पाहिजे. दिस इज द सेकंड ड्रॉप. आणि ही हाईट टोटल तुम्हाला दिलेली आहे. ओके, टॅपची हाईट किती दिलेली आहे? 5 मीटर दिलेली आहे. आता बघा, बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असेल तर फर्स्ट टी टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जर 1 असेल तर नेक्स्ट टी टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काय असतं? 3 असतं. बरोबर आहे ना? रेशो ऑफ डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स 1:3 3:5 5:2. म्हणजे टॅपच्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचे? नंबर ऑफ ही डायग्राम काढायची आणि डायग्राम मध्ये पहिल्या 2 ड्रॉप मधलं डिस्टन्स 1 लिहायचं, त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या 2 ड्रॉप मधलं डिस्टन्स 3 लिहायचं, त्याच्या पुढच्या 5, त्याच्या पुढच्या 7 असं अगोदर लिहायचं. यांची ऍडिशन करायची. ऍडिशन किती होणार बघा? 1 + 3 4 होणार. ओके, आणि या 4 न काय करायचं? 5 ला डिवाइड करायचं. ओके, 4 न 5 ला काय करायचं आहे? डिवाइड करायचं आहे. तर 1 पार्ट म्हणजे काय येणार आहे? सो 1 पार्ट इज इक्वल टू 5/4 येणार आहे. म्हणजे थर्ड आणि सेकंड ड्रॉप मधलं डिस्टन्स येणार आहे 5/4. आणि त्याच्यानंतर सेकंड आणि फर्स्ट मधलं डिस्टन्स म्हणजे 3 पार्ट असणार आहे. सो 3 पार्ट म्हणजे काय येणार आहे? 5/4 × 3 म्हणजे किती येणार आहे? 15/4. क्वेश्चन मध्ये विचारलंय काय? हाऊ फार अबव्ह द ग्राउंड इज सेकंड ड्रॉप ऍट दॅट इन्स्टंट. सेकंड ड्रॉप ग्राउंड पासून किती डिस्टन्सला असेल असं विचारलंय. म्हणजे हे 3 टाइम्स डिस्टन्स 15/4. 15/4 म्हणजे 3.75 मीटर येणार आहे. किती इझी प्रॉब्लेम आहे बघा. टॅपचा प्रॉब्लेम असेल तर डायग्राम काढायची आणि 2 ड्रॉपच्या मधला जो गॅप आहे ना, 2 ड्रॉपच्या मधला गॅप, त्या गॅपला वरून खाली लिहायचं 1:2 3:2 5:2 7 कितीही ड्रॉप असू देत. मग त्या सगळ्यांची ऍडिशन करायची आणि त्या ऍडिशननं काय करायचं? टोटल डिस्टन्सला डिवाइड करायचं. आणि टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय ऍडिशन म्हणजे 1 पार्ट येणार आहे. म्हणजे सगळ्यात वरचं डिस्टन्स, त्याच्या खालचं डिस्टन्स म्हणजे त्याचं ट्रिपल करायचं, त्याच्या खालचं डिस्टन्स विचारलेलं असेल तर 5 टाइम्स अँड सो ऑन. म्हणजे 2 ड्रॉप मधलं डिस्टन्स मिळतंय आणि त्याच्यानंतर इतर कुठलेही डिस्टन्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. नेक्स्ट, फोर्थ. 40 number. A car accelerates from rest at a constant rate alpha for some time, after which it decelerates at constant rate beta and comes to the rest. Total time elapsed is t. The maximum velocity acquired by the car is. आता ही एक स्पेशल केस आहे जी आपल्या डीएससी बुक मध्ये आहे, सिनॉप्सिस बुक मध्ये आहे, की ज्याच्यामध्ये अल्फाने ऍक्सेलरेट केलं आणि बीटाने रिटार्ड केलं. तर इथं रिझल्टंट ऍक्सेलरेशन आठवतंय ना? अल्फा बीटा अपॉन अल्फा प्लस बीटा येते रिझल्टंट ऍक्सेलरेशन. हे पाठच करायची गोष्ट आहे पुन्हा एकदा. ओके, आता फी मॅक्स इन टाइम टी काढायचं आहे. तर फर्स्ट कायनेमेटिक इक्वेशन बघा, फी इज इक्वल टू यू प्लस एटी असतं. फी इज इक्वल टू यू प्लस एटी. तर फी मॅक्स इज इक्वल टू स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे u0 येणार आहे, ऍक्सेलरेशन अल्फा बीटा अपॉन अल्फा प्लस बीटा येणार आहे इंटू टाइम टी ऍज इट इज. सो आन्सर काय येणार आहे? अल्फा बीटा अपॉन अल्फा प्लस बीटा इंटू टी. सो डी हे याचा आन्सर येणार आहे. किती इझी क्वेश्चन आहे बघा. जर तुम्ही व्यवस्थित डीएससी नोट्स मधला जर सिनॉप्सिस म्हणजे कन्सेप्ट व्यवस्थित केलेल्या असल्या तर हे सगळे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतात. ओके, विदाउट एनी टाइम लॅग. 41. The velocity of train increases uniformly from 20 kmph to 60 kmph in 4 hours. Distance traveled by the train during this period. म्हणजे पुन्हा एकदा या फॉर्म्युलेचे क्वेश्चन रिपीटेडली आलेत बघा. इनिशियल व्हेलॉसिटी दिले 20 kmph, फायनल व्हेलॉसिटी दिले 60 kmph. ओके, आणि टाइम दिलेला आहे 4 आवर्स आणि डिस्टन्स काढायला सांगितलंय. मग स्टुडंट काय करतात? याच्यावरून अगोदर ऍक्सेलरेशन काढतात, मग डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन वापरतात आणि मग सॉल्व्ह करतात. त्याच्यापेक्षा हा फॉर्म्युला माहिती असेल, डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो गिवन बाय फॉर्म्युला u प्लस फी बाय 2 इंटू टी. हा फॉर्म्युला युजफुल आहे बघा. माझ्या मते आतापर्यंत आपण थर्ड टाइम या फॉर्म्युलाचा क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागलोय. u आहे 20, फी आहे 60 डिवायडेड बाय 2 इंटू टाइम आहे 4. ओके, सो 60 प्लस 20 80 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येणार आहे? 40 इंटू 4. म्हणजे आन्सर काय येणार आहे? 160 किलोमीटर. ओके, कारण इथं टाइम आवर मध्ये आहे, स्पीड kmph मध्ये आहे, त्याच्यामुळे आन्सर जे येणार आहे ते किलोमीटर मध्ये येणार. ओके, नेक्स्ट इज 42.
A body starts from rest. What is the ratio of distance traveled by the body during 4th and 3rd second? आता body starting from rest असेल. Okay. What is the ratio of distance traveled by the body during 4th and 3rd second? आता इथं आणखी एक गोष्ट त्यांची सांगायची राहिली आहे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आणि युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे का युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे ते इम्पॉर्टंट आहे. तर आपण युनिफॉर्म ऍक्सलरेशन घेऊन चालूया इथं. युनिफॉर्म ऍक्सलरेशन आणि स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असेल तर रेशो ऑफ डिस्प्लेसमेंट काय असतो बघा. S1 S2 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 S3 S2 S4 हा रेशो असतो. 1:2 3:2 5:2 7 हा रेशो असतो ना. 1:2 3:2 5:2 7 म्हणजे 3rd सेकंड मध्ये 5 मीटर ट्रॅव्हल करतो. 4th सेकंड मध्ये 7 मीटर ट्रॅव्हल करतो. तर रेशो ऑफ 4th to the 3rd विचारलंय. 4th to the 3rd म्हणजे काय येणार आहे. 7/5 इज द आन्सर. सो 7/5 म्हणजे काय येणार आहे. A ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. Next is 43. A body dropped from top of tower falls through a 40 meter during the last 2 seconds of its fall. The height of tower. पुन्हा एकदा बघा, हा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा हा फॉर्म्युला लगेच आठवला पाहिजे की एक बॉडी ड्रॉप केलेली असेल सर्टन हाईट वरून. काही स्टुडंट भरपूर कॅल्क्युलेशन करत याच्यामध्ये बसतात. तर थोडेफार ते सिनॉप्सिस रिपीटेडली वाचला तर हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात येतील. हे फॉर्म्युले दिलेले आहेत. बॉडी जर ड्रॉप केलेली असेल ना तर शेवटच्या T सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती असते माहितीये का. UT मायनस हाफ G असतं. हा देखील एक फॉर्म्युलाच आहे. बॉडी ड्रॉप केलेली असेल तर, बॉडी सर्टन हाईट वरून ड्रॉप केलेली असेल, सॉरी GT मायनस हाफ G असतं, सॉरी. ओके. तर शेवटच्या T सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असतं GT मायनस हाफ G असतं. ओके. GT मायनस हाफ G. ओके. सो G ची व्हॅल्यू येणार आहे, टॉवर फॉल्स थ्रू 40 मीटर म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंटच दिलेली आहे इथं. $40 मीटर दिलाय. G ची व्हॅल्यू 10. ओके. टाइम माहित नाही आपल्याला, -5. बरोबर आहे ना. म्हणजे हा आपल्याला काय मिळणार आहे, लास्ट 2 सेकंड ऑफ इट्स फॉल असं म्हटलंय. लास्ट 2 सेकंड ऑफ द फॉल. जस्ट अ मिनिट स्टुडंट्स. हे बघा, बॉडी फ्रीली फॉलिंग मोशन मध्ये आहे. ओके. सपोज टोटल टाइम ऑफ फॉल T असेल. टोटल टाइम ऑफ फॉल काय असेल, T असेल. ओके. टोटल टाइम ऑफ फॉल T असेल तर H आणि T मधलं रिलेशन काय येणार आहे. H इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर. ओके. म्हणजे ही कुठली झाली, एवढी हाईट झाली. टोटल हाईट H इज इक्वल टू हाफ GT स्क्वेअर. वेअर T इज द टोटल टाइम ऑफ डिसेंट. आता लास्ट 2 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स सपोज हे X आहे. ओके. हे X डिस्टन्स आहे. लास्ट 2 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. म्हणजे वरचा टाइम काय येणार आहे, T-2 येणार आहे. ओके. आता इथे बघा, T-2 टाइम मध्ये पुन्हा एकदा पाहिजे तर इथे डायग्राम काढतो. T टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे हाफ GT स्क्वेअर. ओके. लास्टचे 2 सेकंड आपण जर सोडले तर वरचा टाइम किती येणार आहे, T-2 एवढा टाइम येणार. आणि T-2 टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे, हाफ G T-2 स्क्वेअर. ओके. T-2 टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. आता लास्ट 2 सेकंड मध्ये ट्रॅव्हल केलेलं हे डिस्टन्स X असेल तर ते डिस्टन्स आपल्याला दिलंय. X इज इक्वल टू काय होणार आहे, हाफ GT स्क्वेअर मायनस हाफ G T-2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो X इज इक्वल टू काय होणार आहे, हाफ GT स्क्वेअर ऍज इट इज येणार मायनस हाफ G, याचं एक्सपान्शन करूया, T स्क्वेअर मायनस 4T ओके प्लस 4 येणार आहे. ओके. T स्क्वेअर मायनस 4T प्लस 4. आता याच्यामध्ये हाफ G ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हाफ GT स्क्वेअर मायनस हाफ GT स्क्वेअर कॅन्सल होणार आहे आणि इथं शिल्लक राहणार आहे दॅट इज प्लस 4T ओके मायनस 4 राहणार. ओके. प्लस 4T मायनस 4 कारण मायनस साइन आतमध्ये अप्लाय होते ना. इंटू हाफ G पण राहणार आहे त्याला. इंटू हाफ G पण राहणार आहे ऍज इट इज. ओके. फर्स्ट टर्म हाफ GT स्क्वेअर तेवढी कॅन्सल होणार आहे. आता हे डिस्टन्स दिलेलं आहे त्याने. डिस्टन्स किती दिलेलं आहे, दॅट इज इक्वल टू 40 मीटर. सो 40 इज इक्वल टू हाफ G ची व्हॅल्यू 5 घेऊया आपण. ओके. 5 इन ब्रॅकेट 4T मायनस 4
ओके, सो 40 डिवायडेड बाय 5 म्हणजे किती येणार आहे? 8 येणार, इज इक्वल टू 40 मायनस 4. ओके, आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय होणार बघा, 8 प्लस 4 म्हणजे 12 इज इक्वल टू काय येणार आहे? 40 येणार आहे. 12 इज इक्वल टू 40, सो टी इज इक्वल टू 12 बाय 4 म्हणजे काय येणार आहे? 3 सेकंड. म्हणजे टोटल टाइम ऑफ फ्लाइट जो आहे ना, तो कितीचा असणार आहे? 3 सेकंडचा असणार आहे. 3 सेकंड. मग ती हाईट पुन्हा एकदा काढूया. हाईट, टोटल हाईट इज इक्वल टू हाफ जीटी स्क्वेअर. पुन्हा एकदा टाइम आला की मग टोटल हाईट काढू शकतो. हाफ जी ची व्हॅल्यू 5 इंटू टी स्क्वेअर म्हणजे 9 येणार आहे. सो हाईट किती येणार आहे? दॅट इज 45 मीटर. सो दॅट इज द आन्सर. हा प्रॉब्लेम जो आहे ना, तो या अप्रोचनं थोडासा सोडवावा लागेल. लक्षात येत आहे? सो टोटल टाइम ऑफ फ्लाइट टी जर असेल तर टी टाइम मध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स जे आहे ते हाफ जी टी स्क्वेअर असणार. म्हणजे हे टोटल डिस्टन्स झालं हाफ जी टी स्क्वेअर. लास्टचे 2 सेकंड सोडले तर वरचे टाइम येणार आहे टी मायनस 2. टी मायनस 2 टाइम मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? हाफ जी टी मायनस 2 स्क्वेअर. मग लास्ट 2 सेकंड मधलं डिस्टन्स म्हणजे हे एक्स डिस्टन्स म्हणजे काय? टोटल डिस्टन्स, दॅट इज हाफ जी टी स्क्वेअर मायनस हाफ जी टी मायनस 2 स्क्वेअर. आणि हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला आन्सर म्हणजे कशाचं मिळणार आहे? सुरुवातीला टाइम मिळेल आणि टाइम मिळाला की मग परत तुम्हाला हाईट काढावी लागणार आहे. ओके, so next is the 44. What will be ratio of distance moved by the freely falling body from rest in 4th and 5th second of the journey? हे काय इझीच आहे. ओके, फ्रीली फॉलिंग बॉडी म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असेल तर डिस्प्लेसमेंटचा रेशो काय असतो? 1:2, 3:2, 5:2, 7:2, 9 या पद्धतीने असतो. फर्स्ट सेकंड, सेकंड सेकंड, थर्ड सेकंड, फोर्थ सेकंड आणि फिफ्थ सेकंड. फोर्थ अँड फिफ्थ सेकंडचा रेशो जो असणार आहे तो किती असणार आहे? 7:9. सो आन्सर येणार आहे डी. त्याच्यानंतर 45. A car is moving along a straight road with uniform acceleration. It passes through 2 points P and Q, separated by distance with the velocity 30 kmph and 40 kmph. The velocity of the car midway between P and Q. Very simple question आहे. P पॉइंटला स्पीड आहे 30, Q पॉइंटला स्पीड आहे 40. बॉडी ऍक्सेलरेशन मध्ये आहे आणि मिड पॉइंटची व्हेलॉसिटी काढायला सांगितले. आता या मिड पॉइंटची व्हेलॉसिटी, इथली व्हेलॉसिटी फी आठवते का फॉर्म्युला? दॅट इज यू स्क्वेअर प्लस फी स्क्वेअर बाय 2 असते. ओके, पी ला 30 असेल, क्यू ला 40 असेल तर मिड पॉइंटची व्हेलॉसिटी 35 नसते. लक्षात घ्या, यू स्क्वेअर प्लस फी स्क्वेअर बाय 2 येते कारण बॉडी युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये आहे. सो यू स्क्वेअर इज 900, फी स्क्वेअर इज 1600 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होणार आहे? हे दॅट इज 2500 डिवायडेड बाय 2. सो 1250 आणि 1250 चा स्क्वेअर रूट. 1250 चा स्क्वेअर रूट 121 च्या 1250 म्हणजे काय येणार आहे? 25. ओके, किती येणार मग 1250 चा आन्सर? स्क्वेअर रूट ऑफ 1250. वन टू 5 म्हणजे 625 इंटू 2 येणार ना. 625 इंटू 2 म्हणजे 25√2 आन्सर येणार. सो आन्सर इज द सी आन्सर. नेक्स्ट नंबर इज 46 नंबर. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा क्वेश्चन आहे. ऑलरेडी हा क्वेश्चन देखील झालेला आहे, आपण डिस्कस केलाय सिनॉप्सिस मध्ये. प्रीती reached the metro station and found that escalator was not working. She walked up the stationary escalator in time t1. On other days, if she remains stationary on the moving escalator, then escalator take her up in time t2. The time taken by her to walk up on moving escalator. म्हणजे एस्केलेटर बंद असेल तर वॉकिंग साठी लागतो टाइम t1. ओके, एस्केलेटर चालू असेल आणि त्याच्यावर फक्त थांबलेली असेल प्रीती तर टाइम लागतोय t2. आता एस्केलेटर पण चालू आहे आणि त्याच्यावर प्रीती वॉक पण करायला लागली अपवर्ड डायरेक्शन, तर टाइम किती लागतो? दॅट इज t1 t2 अपॉन t1 प्लस t2. बरोबर आहे ना? हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे ऑलरेडी. एस्केलेटर वर लागणारा टाइम किती असणार आहे? दॅट इज t1 t2 अपॉन t1 प्लस t2. सो आन्सर बी आन्सर इज द करेक्ट आन्सर. t1 t2 अपॉन t1 प्लस t2. After that 47 number. 47 number. A bus is moving with the speed of 10 meter per second on a straight road. A scooter is
wishes to overtake the bus in 100 seconds. If the bus is at a distance of 1 kilometer from the scooterist, what with what speed speed should the scooterist chase the bus? Okay, bus is moving with the speed of 10 meter per second. Suppose there is a bus here which is moving with the speed of 10 meter per second. On the straight road, the scooterist wishes to overtake the bus in 100 seconds. बसला स्कूटरनं काय करायचं आहे? ओव्हरटेक करायचं आहे, लक्षात घ्या. इट इज मुव्हिंग इन दिस डायरेक्शन. ओके, तो पाठीमागे असणार म्हणजेच ओव्हरटेक करणार आहे. तर ते 100 सेकंड या टाइम मध्ये काय करायचं आहे? ओव्हरटेक करायचं आहे. आणि हे डिस्टन्स दिलेलं आहे 1 किलोमीटर. दॅट इज 1000 मीटर. हे डिस्टन्स दिलेलं आहे. तर स्कूटरिस्टचं स्पीड किती असलं पाहिजे? तर बघा, स्कूटरचं स्पीड 10 पेक्षा डेफिनेटली तर जास्त पाहिजे. तर सी ऑप्शन तर येणार नाही. 20, 25 किंवा 40 येणार आहे. ओके, तरच त्याला ओव्हरटेक करू शकतो. आता स्कूटरिस्ट बसकडे किती स्पीडनं ट्रॅव्हल करणार आहे? तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे. सपोज या स्कूटरिस्टची व्हेलॉसिटी फी असेल, सपोज विच इज ग्रेटर दॅन 10 असेल, तर हा स्कूटरिस्ट बसकडे फी -10 या स्पीडनं ट्रॅव्हल करणार आहे. फी -10 म्हणजे स्कूटरिस्टची व्हेलॉसिटी 20 असेल, बसची व्हेलॉसिटी 10 असेल, तर बसकडे स्कूटरिस्ट 10 न ट्रॅव्हल करणार ना त्याच्याकडे, कारण बसची व्हेलॉसिटी त्या स्कूटरिस्टच्या व्हेलॉसिटी मधून मायनस करावी लागेल. सो फी -10 ही काय होणार आहे? दिस इज द व्हेलॉसिटी विथ विच स्कूटरिस्ट इज अप्रोचिंग द बस. दोघांची व्हेलॉसिटी तेवढीच असेल तर हा याला कधी अप्रोचच करणार नाही, जवळ जाणारच नाहीये. आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम असतं. सो स्कूटरिस्टचं बसला अप्रोच करणारा स्पीड असणार आहे फी -10. ओके, सो फी -10 इज इक्वल टू काय येणार आहे? यस किती? 1000 डिवायडेड बाय टाइम 100 सेकंड मध्ये ते कव्हर करायचं आहे. सो 0 0 0 कॅन्सल. सो फी -10 इज इक्वल टू 10. सो फी इज इक्वल टू आन्सर येणार आहे 20. ओके, सो 20 इज द आन्सर. 20 या स्पीडनं काय करावं लागेल? ते कव्हर करावं लागणार आहे. नंबर 48. अ ट्रेन ऑफ 150 मीटर length is going towards north. Suppose direction दाखवूया, north, south, east, west. A train is moving towards north. Okay, length of the train is 150 meter. So this length of train is 150 meter. Direction of speed is 10 meter per second. Direction at the speed 10 meter per second. Speed is given as 10 meter per second. A parrot flies at 5 meter per second towards south. Parrot south कडे निघालाय 5 meter per second. Parallel to the railway track. रेल्वेला पॅरलल निघालाय. The time taken by parrot to cross the train. ओके, आता पॅरेटचं स्पीड आहे 5 मीटर पर सेकंड, ट्रेनचं स्पीड आहे 10 मीटर पर सेकंड. तर पॅरेटचं रिझल्टंट स्पीड किती होणार आहे? 15 मीटर पर सेकंड होणार विथ रिस्पेक्ट टू ट्रेन. लक्षात घ्या, म्हणजे सपोज पॅरेट ट्रेनकडे 5 मीटर पर सेकंड निघाला, ट्रेन 10 मीटर पर सेकंड आला, तर पॅरेट ट्रेनवर किती स्पीडनं जाऊन आदळणार? 15 न जाऊन आदळणार. ओके, दोघांच्या व्हेलॉसिटीचे ऍडिशन. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की पॅरेट विथ रिस्पेक्ट टू ट्रेन 15 मीटर पर सेकंड काय करणार आहे? ट्रॅव्हल करणार आहे. त्याला ट्रेनला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलंय. तर ट्रेनची टोटल लेंथ किती आहे? 150. म्हणजे डिस्टन्स आपण घेणार आहे 150 मीटर. तर टाइम काढायचा आहे. ओके, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. सो टाइम इज इक्वल टू काय येणार आहे? डिस्टन्स डिवायडेड बाय रिझल्टंट स्पीड. सो डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे 150 डिवायडेड बाय पॅरेट विथ रिस्पेक्ट टू ट्रेन 15 न ट्रॅव्हल करणार आहे. सो 150 by 15 म्हणजे आन्सर काय येणार आहे? 10 सेकंड इज द आन्सर. सो डी इज द आन्सर हिअर. 48 आन्सर डी येणार आहे. ओके, सो इन दिस वे आपण काय केलेले आहेत? 1D चे सगळे क्वेश्चन जे आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, काय डाऊट असेल तर विचारू शकताय. ओके, तर 1D चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळे झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला काय करूया? 2D चे सगळे 2Dचं रिव्हिजन, फास्ट रिव्हिजन, आणि त्याच्यानंतर त्याचे सगळे क्वेश्चन जे काय आहेत ते आपण काय करूया? सॉल्व्ह करूया. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असतील, फॉर्म्युले सगळे जर पाठ असतील तर अगदी हाय स्पीडनं तुम्ही काय करू शकताय? सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करू शकताय. ओके स्टुडंट्स, तर त्याच्यासाठी काय करा?
डीएससी नोट्स मधला जो सिनॉप्सिस आहे त्याच्यातले फॉर्म्युले जे आहेत ते थोडेसे रिपीट करा. ओके, जेणेकरून काय होईल, हे प्रॉब्लेम सोडवताना डिफिकल्टी जास्त येणार नाही. ओके.